सध्या कांद्याला कवडी मोल भाव मिळत आहे आणि कांद्याच्या भावाचा बट्ट्याबोळ झालेला आहे. आणि ह्या जो काही भावाचा बट्ट्याबोळ झालेला आहे याची कारण सरकारी पक्ष आणि सरकारमध्ये असणारे जे सत्तेतले पक्ष यांनी वेगवेगळे कारण सांगायला सुरुवात केलेली आहे. स्वतःचे पाप झाकण्यासाठी पहिलं कारण काय सांगितलं, अतिवृष्टी झाली, पाऊस आला, पावसामुळे कांदा खराब झाला म्हणून कांद्याला भाव मिळत. दुसरं कारण असं सांगतात, युद्धाची परिस्थिती आहे जगात त्याच्यामुळे एक्सपोर्ट होत नाही. तिसरं कारण सांगतात, कांद्याचं भरपूर उत्पादन झालं म्हणून कांद्याला भाव नाही. परंतु परिस्थिती तशी नाही. कांद्याला भाव न मिळण्याचं खरं कारण हे यांनी केलेले पाप आहेत. ते पहिलं पाप आणि एकमेव कारण म्हणजे कांदा निर्यात बंदी. 2023 मध्ये नरेंद्र मोदी यांनी कांद्याची निर्यात बंदी केली. या निर्यात बंदीमुळे जगातले खरेदीदार भारतातला कांदा खरेदी करायला तयार नाही. कारण आपण रात्रीतून निर्यात बंदी करतो. रात्रीतून निर्यात बंदी केल्यामुळे जगातले जे व्यापारी किंवा जे कांद्याचे खरेदीदार आहे त्यांना अचानक मालाचा तुटवडा निर्माण होतो. त्याच्यामुळे भारतातला बेभरवशाचा बाजार किंवा बेभरवशाचा कांदा त्यांना नकोय. बांगलादेश जो आपला शेजारी देश आहे तिथं आपला 40% माल एक्सपोर्ट होतो. परंतु 23 पासून त्यांनी कांद्याची खरेदी बंद करून टाकलेली. आणि ह्या सगळ्याचा परिणाम एकूण काय झालेला आहे तर पाकिस्तान आणि चीन जे आपले शत्रू राष्ट्र आहे भारताचे, त्यांनी ह्या गोष्टीचा जगात फायदा घेतला. आपला एक्सपोर्ट बंद झाला. त्यांनी बाहेरच्या खरेदीदारांना वेळेवर आणि योग्य तितकी किंवा पाहिजे तितका माल उपलब्ध करून दिला. परिणामी त्यांच्या कांद्याला आज जगात चांगला भाव आहे आणि ते ह्या गोष्टीतून परकीय गंगाजळी मिळवण्याचं काम करीत आहे. म्हणजे नरेंद्र मोदी यांनी जी कांद्यावर निर्यात बंदी लादली याचा फायदा जगातल्या चीन आणि पाकिस्तान या आपल्या शत्रू राष्ट्रांना झाला आणि भारतातल्या हिंदू शेतकऱ्यांचा याच्यातून तोटा झाला. परंतु हे जे पाप यांनी केलेलं आहे हे झाकण्यासाठी खोटे कारण सांगितले जातात. 2023 पासून कांद्याला भाव नाही, त्याला हे कारण आहे खरं, परंतु वेगळे कारण सांगितले जातात आणि शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते. भ्रमनिराश केला जातो शेतकऱ्यांना आणि खोटं शेतकऱ्यांच्या गळी उतरवण्याचं काम हे ह्या सरकारकडून सुरू आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव न मिळणं ही सरकारची चूक आहे. सरकारचं चुकीचं धोरण आहे. सरकारचा अवसानघाती निर्णय. धन्यवाद.